नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत पॉइझन डिस्ट्रीब्युशनचे. खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा. जर मागच्या पेपरला जर आला नसेल तर हा येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. द नंबर ऑफ रोड ऍक्सिडेंट्स मेट विथ बाय टॅक्सी ड्रायव्हर्स फॉलोज द पॉइझन डिस्ट्रीब्युशन विथ मीन किती दिलेलं आहे? 2. मीन किती दिलेलं आहे मित्रांनो? 2 आउट ऑफ 5000 टॅक्सी इन द सिटी. n is equal to 5000. In the city, find the number of drivers who do not meet an accident. म्हणजे ऍक्सिडेंट होणार नाही, म्हणजे आर इज इक्वल टू 0. पहिल्या कंडिशनला काय? आर इज इक्वल टू 0. प्रोबॅबिलिटी ऑफ हू डू नॉट मीट ऍक्सिडेंट अन ऍक्सिडेंट. म्हणजे आर इज इक्वल टू 0. तर पहिले आपण फॉर्म्युला लिहू. पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. आलं लक्षात? आता एम दिलेलं आहे आपल्याला 2. आर किती आहे आपलं? 0. आर किती आहे? 0. ई रेस टू मायनस 2 2 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. किती येतं उत्तर सांगायचं? 0.1353 येतं का? हो, 0.1353 आलं. आता बघा, म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला आकडा जर पाहिजे असेल 5000 नी गुणायचं, एवढे ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट होणार नाही. मग देअरफॉर 5000 इंटू 0.1353 किती येतं आकडा? 5000 इंटू 0.1353 किती येतं? किती? 676.5 म्हणजे जवळपास 676 किंवा 677 ड्रायव्हरचा ऍक्सिडेंट होणार नाही 5000 पैकी. लक्षात, ही संभाव्यता आहे, प्रोबॅबिलिटी. नंतर पुढचं कंडिशन. पुढच्या कंडिशनला काय करायचं मित्रांनो? पुढची कंडिशन काय? हु डज नॉट मीट अन ऍक्सिडेंट. सॉरी, दुसरी काय? हु मेट विथ अन ऍक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स. दुसरी कंडिशन बघा. हु मेट विथ अन ऍक्सिडेंट मोर दॅन 3 टाइम्स. प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 3 टाइम्स. 3 टाइम्स. 3 पेक्षा जास्त आहेत किती? 5000 आहेत किती? 5000. म्हणजे 4, 5 अप टू 5000 घेत बसतात का? नाही. तर सरळ 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 मायनस पी ऑफ 2 मायनस पी ऑफ 3 मोर दॅन 3 आहे ना. म्हणजे 3 पेक्षा जास्त जे सोडून देतात आणि एक मधून मायनस करतात. हे 3 पेक्षा जास्त म्हणजे कोण? 4, 5, 6, 7, 8 अप टू 5000. आणि 3 पेक्षा कमी कोण? आपलं 3 पेक्षा जास्त सोडून सगळे कोण? 0, 1, 2, 3. तर बघा मित्रांनो, आता 1 मायनस ई रेस टू मायनस 2 रेस टू 0 याची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0.1353. याची काय करायची गरज नाही. नंतर याची ई रेस टू मायनस 2 रेस टू 1 अपॉन 2 फॅक्टोरियल मायनस ई रेस टू मायनस 2 रेस टू 2 अपॉन इथं 1 फॅक्टोरियल. ई रेस टू मायनस 2 रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. इथं 2 फॅक्टोरियल कारण आर असतं ना. नंतर ई रेस टू मायनस 2 रेस टू 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. शांततेत उत्तर काढायचं आणि सांगायचं फास्ट. बघा मित्रांनो, हे उत्तर येते 0.1429. 0.1429. मग बघा मित्रांनो, इकडे लक्ष द्या. आता याला काय करायचं? 5000 नी मल्टिप्लाय करायचं. 5000 गुणिले 0.1429 किती येतं सांगा? 5000 गुणिले 0.1429 71
4.5 म्हणजे 715 जणांचा ऍक्सिडेंट 3 पेक्षा जास्त वेळेस होईल. चालेल, कळालं? लिहून घ्या फास्ट. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम मित्रांनो. कॅल्सीवर कसं टाकायचं हे मागच्या लेक्चरला सांगितलेलं आहे. शिफ्ट दाबून एल दाबायचं, तिथं ई येणार. फॅक्टोरियल कसं दाबायचं? शिफ्ट दाबून एक्स इनवर्सचं बटन दाबायचं, तिथं फॅक्टोरियल येणार. If probability of bad reaction from a certain injection, if probability of bad reaction from a certain injection is 0.008, 0.008, एखाद्या इंजेक्शन पासून बॅड रिॲक्शन होण्याचे चान्सेस किती? खूप कमी, 0.001. लक्षात. डिटरमाइन द change that out of 2000 individuals, chance असेल ते, determine the chance that out of 2000 individuals more than 2 will get bad reaction. हे चान्सेस असणार आहे, चेंज नसणार आहे. हा चान्स म्हणजे प्रोबॅबिलिटी. हे चान्स असणार आहे. डिटरमाइन द चान्स दॅट आउट ऑफ 2000 इंडिव्हिज्युअल्स, 2000 इंडिव्हिज्युअल्स म्हणजे n इज इक्वल टू 2000, more than 2 will get bad reaction. more than 2, probability of more than 2, more than 2 म्हणजे किती? 3 4 5 6 7 8 अप टू 2000. पण मग आपल्याला त्याचं नाही काढता येणार. मग काय करायचं? 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 मायनस पी ऑफ 2. बघा, खूप सोपं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? एम काढू मित्रांनो. एम म्हणजे मीन, एन इंटू पी. एन किती आहे? 2000. पी किती आहे? 0.001. म्हणजे किती येते? 2 येतं का? व्यवस्थित कॅल्क्युलेट करा. 2 आलं. नंतर पी ऑफ आर चा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ई रेस टू मायनस एम, एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. हे बघा मित्रांनो, इथले व्हॅल्यू डायरेक्ट सबस्टिट्यूट करत जाऊ नका बरं का. इथं काय ई रेस टू 2 ची दिली तरी द्यायला कोणची पाहिजे? ई रेस टू -2. अरे मग याला 1 करून उत्तर येतं, काढता ते, पण ते पोरांना कळायला पाहिजे. म्हणून आपण सरळ सरळ काय करायचं? कॅल्सीचाच वापर करायचा. आपल्याला कॅल्क्युलेटर दिलेलं आहे. अरे हे कॅल्क्युलेटर दिलेलं नसल्यास ठीक आहे. तर इकडे बघा, आणि याच्यावरून हिंट लागती की प्रॉब्लेम पॉइझन डिस्ट्रीब्युशन आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रोबॅबिलिटी खूप कमी असल्यामुळे ही प्रॉब्लेम पॉइझन डिस्ट्रीब्युशनचा ओळखता येतं. कारण इथं दिलेलं नाहीये पॉइझन डिस्ट्रीब्युशन काढा म्हणून. प्रॉब्लेम ओळखणं खूप महत्वाचं आहे. आता प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2, मोर दॅन 2 कशी काढायची? 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1 मायनस पी ऑफ 2. लक्षात. तर इकडे बघा, 1 मायनस ई रेस टू, फॉर्म्युला लिहून टाकायचा, मायनस 2 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. नंतर ई रेस टू मायनस 1, 2 रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल, ई रेस टू -2, 2 रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल. काढा फास्ट. प्रोबॅबिलिटी ऑफ मोर दॅन 2. बघा मित्रांनो, ई रेस टू -2, इथे -1 लिहिलं चुकून. उत्तर येतं याचं 0.323. आता बघा, लक्ष द्या, याला 2000 मल्टिप्लाय करायचं. 2000 गुणिले 0.323 किती येतं? 640. पॉइंट बिन काही नाही ना. 646 जणाला काय विचारलं त्यांनी? डिटरमाइन द चेंज, चान्स दॅट आउट ऑफ 2000 इंडिव्हिज्युअल्स मोर दॅन 2 विल गेट बॅड रिएक्शन. ऐका, 2 पेक्षा जास्त जणांना बॅड रिएक्शन होण्याचे चान्सेस किती आहे? 646 टाइम्स. किती टाइम? 646 टाइम. लिहून घ्या फास्ट. If probability that an electric motor is defective is 0.01. हा 24 ला आलेला आहे.
0.01. हे पहा प्रोबॅबिलिटी दिलेली आहे 0.01. What is the probability that sample of 300 electric motors will contain exactly 5 defective? एकदम पाचट प्रॉब्लेम. एक्झॅक्टली 5 डिफेक्टिव्ह. बघा मित्रांनो, N300 P 0.01. P खूप कमी आहे, N खूप जास्त आहे. प्रॉब्लेम इज पॉइझन डिस्ट्रीब्युशन. त्याच्यामुळे M काढायचं. 300 इंटू 0.01 किती येतं? 3. तर मग P ऑफ R इज इक्वल टू E रेस टू मायनस M रेस टू R अपॉन R फॅक्टोरियल. P ऑफ एक्झॅक्टली 5. P ऑफ 5 E रेस टू मायनस 3 रेस टू 5 अपॉन 5 फॅक्टोरियल. किती येतं हे? 0.1 0.1008. 0.1008. हा 300 मल्टिप्लाय केलं याला तर मित्रांनो 300 गुणिले 0.1008 30 पॉइंट म्हणजे जवळजवळ 31 मोटर खराब राहतं. लिहिलं नाही लिहिलं तर चालतं पण लिहून टाका. बघा मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ 2% ऑफ द इलेक्ट्रिक बल्ब manufactured by company are defective, find the probability that in a sample of 100 bulbs n is equal to 100, 2%, 2 by 100 म्हणजे 0.02. तर M काढून टाकायचं मित्रांनो. N इंटू P 100 इंटू 0.02 म्हणजे 2. नंबर 1, 3 bulbs are defective. Probability of 3 bulbs म्हणजे एक्झॅक्टली 3. फॉर्म्युला लिहायचा. P ऑफ R इज इक्वल टू E रेस टू मायनस M रेस टू R अपॉन R फॅक्टोरियल. पॉइझन डिस्ट्रीब्युशन काय आहे? कारण की N खूप जास्त आहे, M खूप आपलं P खूप कमी आहे. E रेस टू मायनस 2 रेस टू किती 3 अपॉन 3 फॅक्टोरियल. 0.1804. नंतर दुसरं तुम्ही 300 200 ने 100 ने मल्टिप्लाय करून दाखवू शकता म्हणजे 18 बल्ब. लक्षात 100 पैकी 18 बल्ब 100 मल्टिप्लाय केलं तर करायची काही आवश्यकता नाहीये पण केलं तरी किती 100 जर मल्टिप्लाय केलं 0.1804 म्हणजे 18.04 बल्ब जे डिफेक्टिव्ह राहतात. नंतर नंबर 2 at most 2 probability of at most 2 probability of at most 2 the probability of at most 2 काय राहील? P of 0 प्लस P of 1 प्लस P of 2. गव्हर्नमेंट पॉलिसी सांगितलेली मित्रांनो तुम्हाला लक्षात ते घ्यायचं. E रेस टू मायनस 2 रेस टू 0 अपॉन 0 फॅक्टोरियल. E रेस टू मायनस 2 रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. E रेस टू मायनस 2 रेस टू 2 अपॉन 2 फॅक्टोरियल. किती येतं बघा हे? बघा मित्रांनो हे आले 0.6765. 100 ने मल्टिप्लाय करायची काही गरज नाहीये. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो. ऑन एन ॲव्हरेज 2% ऑफ द पॉप्युलेशन on an average 2% of the population in an area suffer from TB. 2% 2 by 100 म्हणजे 0.02 suffer from TB.
what is the probability that out of 5 persons chosen at a random from this area are at least 2 suffer from TB. कमीत कमी 2 जणांना टीबी होईल याची प्रोबॅबिलिटी काढायची आपल्याला. हा तर मग एन इज इक्वल टू किती दिलेलं आहे? आउट ऑफ 5 पर्सन, आउट ऑफ 5 पर्सन म्हणलेच हा प्रॉब्लेम तुम्ही बायनॉमियलनी पण सोडू शकता. हा प्रॉब्लेम तुम्ही बायनॉमियलनी पण करू शकता, पॉइझननी पण करू शकता. लक्षात. तर इकडे बघा, तर पॉइझननी करू प्रोबॅबिलिटी कमी म्हणून. तर एम इज इक्वल टू एन इंटू पी, एन इंटू पी. एन किती आहे? एन किती आहे? 5 इंटू 0.02 किती येतं? 0.1. इकडे बघा आता, पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. तर लक्ष द्या आता, पी ऑफ ऍटलिस्ट टू कमीत कमी 2 म्हणजे जास्तीत जास्त 2 3 4 5. तर मग कसं काढतात हे? 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1, 1 मायनस पी ऑफ 0 मायनस पी ऑफ 1. मित्रांनो 2 3 4 5 सोडून द्यायचं आणि उरलेलं आले. 40 मार्कापेक्षा कमी म्हणजे नापास, 40 पेक्षा जास्त म्हणजे पास. तुम्हाला सांगितलेलं समजून सगळं. पहिलं लेक्चर बघा जर नाही समजलं तर. ई रेस टू मायनस 0.1, ई रेस टू मायनस 0.1, 0.1 रेस टू 0 डिवायडेड बाय 0 फॅक्टोरियल मायनस ई रेस टू मायनस 0.1, 0.1 रेस टू 1 अपॉन 1 फॅक्टोरियल. किती येतं? फास्ट सांगा. हे उत्तर येतं मित्रांनो 0.0048. बघा मित्रांनो, यावेळेस हा प्रॉब्लेम येऊ शकतो कारण की समर 25 विंटर 24 या तिन्ही एक्झाम मध्ये समर 24 हा आलेला नाहीये. येण्याचे चान्सेस आहे खूप जास्त. आणि जो मागचा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण बायनॉमियलनी पण सोडू शकतो. तुम्ही घरी बायनॉमियलनी ट्राय करा मित्रांनो. तिथं थोडी कमी येते प्रोबॅबिलिटी, 0.036 येते. हा इथं 0.0048 येते. शक्यतो त्याला बायनॉमियलनीच करा. हा फिट अ पॉइझन डिस्ट्रीब्युशन टू सेट द ऑब्झर्वेशन. बघा मित्रांनो, या टाईपचा प्रॉब्लेम यावेळेस येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. तर काय करायचं? एक्स आणि एफ, एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, एक्स म्हणजे एक्स आहे दिलेलं आहे. 0 1 2 3 4 30 82 64 92 86. बघा मित्रांनो, इथं काय करायचं आपल्याला? फिट इंटू पॉइझन डिस्ट्रीब्युशन म्हणजे पी ऑफ आर इज इक्वल टू ई रेस टू मायनस एम एम रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल. हा आपला फॉर्म्युला आहे. याच्यात काय करायचं? फक्त एम ची व्हॅल्यू काढायची आणि टाकायची. एम ची व्हॅल्यू कशी काढायची? जे आपण स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकलो होतो. स्टॅटिस्टिक्स मध्ये मीन जसं काढायचं तसं मीन काढायचं आणि त्याच्यात ठेवून द्यायचं 4 मार्काला. एकदम सिंपल आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करू? याची बेरीज करू. बघा इकडे मित्रांनो, सबमिशन ऑफ एक्स आय करायचं. सबमिशन ऑफ एक्स आय किती येतं? 3 आणि 3 6 आणि 4 10. नंतर सबमिशन ऑफ एफ आय, एफ आय ची बेरीज किती येते? सॉरी, एफ आय ची बेरीज करायची गरज. सबमिशन ऑफ एक्स आय ची बेरीज करायची गरज नाही. सबमिशन ऑफ एफ आय ची करा. सबमिशन ऑफ एफ आय एक्स आय, एफ आय एक्स आय ची बेरीज करायची. बघा मित्रांनो, आपल्याला सबमिशन ऑफ एफ आय एक्स आय ची बेरीज करायची. एफ आय एक्स आय आणि सबमिशन ऑफ एफ आय याची पण करावं लागेल. याची किती येते बघा, आणि याची 354 आणि याची करायची पहिले गुणाकार करायचा. 30 इंटू 0, 30 इंटू 0 किती? 0. 1 इंटू 82 किती? 82. 2 इंटू 64 किती? 128.
92 9 त्रिक 27 276 8 चौक 32 6 चौक 24 344 हा याची बेरीज करा 800 टोटल बेरीज ना हे 344 आणि याची टोटल बेरीज किती येते 830 बघा मित्रांनो एम काढायचं पहिले एम कसं काढायचं सबमिशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन सबमिशन ऑफ एफ आय 830 भागिले 354 किती येतं 830 भागिले 354 2.34 ही 2.34 म्हणजे एम ची व्हॅल्यू ही टाकायची फक्त याच्यात पी ऑफ आर इज इक्वल टू मायनस 2.34 2.34 रेस टू आर अपॉन आर फॅक्टोरियल लास्ट प्रॉब्लेम बघा मित्रांनो लास्ट प्रॉब्लेम फिट अ पॉइजन डिस्ट्रीब्यूशन फॉर अ सेट ऑफ ऑब्झर्वेशन एक्स 0 1 2 3 4 एफ आय 122 60 15 2 1 सबमिशन ऑफ एफ आय याची बेरीज करायची 122 182 84 89 90 200 नंतर एफ आय एक्स आय 122 इंटू 0 122 60 इंटू 1 60 15 दोन्ही 30 3 दोन्ही 6 4 1 4 100 सबमिशन ऑफ एफ आय एक्स आय आता काय करायचं मीन काढायचं मीन इज इक्वल टू म्हणजे एम इज इक्वल टू सबमिशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन सबमिशन ऑफ एफ आय 100 भागिले 200 0.5 feet into Poisson distribution P of R is equal to E raised to minus M raised to R upon R factorial E raised to minus 0.5 raised to R upon R factorial अशा पद्धतीने पॉइसन डिस्ट्रीब्युशनचे प्रॉब्लेम कंप्लीट झाले मित्रांनो धन्यवाद